जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश रहाटे मोग्यामकडून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझ्यासोबत कोण आहे ही मी ओळख करून देतो. चला तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जसं की तुम्हाला माहिती आहे, आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं माझी जर्नी पाहिली की मी फर्स्ट टाईम माझ्या फ्लाईटने प्रवास आणि म्हणजे तिकीट होत्या अवेलेबल. नंतर मला याने सांगितलं होतं की तिकीट कॅन्सल कर, मी हे करतो. तर बरं, सगळ्यात आधी मी ओळख करून देतो. प्रवीण दादाचा टूर्स आहे, त्याच्या थ्रू आम्ही आलेलो आहे गिरनार यात्रेसाठी. बाकी काय म्हणतो, आत्तापर्यंत जो अनुभव आहे तो म्हणजे सांगण्याच्या पलीकडे. म्हणजे असे बरेच अनुभव आहेत गुरु शिखरचे, परिक्रमेचे. थोडक्यात सांगायचं म्हटलं की करता करिता तोच आहे, फक्त आम्ही निमित्त आहोत. करून घेणारा तोच आहे, फक्त आमच्यावर तो सेवा करून घेतो. त्यात आमचं काही नाही आहे. आज मी त्रिविक्रम टूरच्या माध्यमातून सर्वांना इकडे घेऊन येतोय, फक्त आम्ही निमित्त म्हणून. एवढंच मी सांगू शकतो. माऊली सेवा करून घेतात आपल्या. हो, माऊली सेवा करून घेते, त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. आता इथे येणं पण एक त्याचं एक बोलावणं असतं. म्हणजे त्याशिवाय ह्या गोष्टी घडत ना. माझ्या तिकीट कन्फर्म होते. हो, तिकीट कन्फर्म होत्या, पण शेवटी नाही मिळालं यायला. त्यामुळे ह्या गोष्टी त्याचं बोलवणं आलं की तुम्ही कसे येता. त्याचं बोलवणं नाही आलं तर मग इथे पोचणारा माणूस मागे फिरलेले असे बरेच जण बघितले. म्हणजे गुरु शिखर अर्धवट केलेली किती. इथे मी जातो, मी करतो म्हटलं की तो संपला विषय. तो रिटर्न आलाच. जेव्हा तुम्ही हे म्हणता की घेऊन जाणारा तोच आहे, करता करिता तोच आहे, बस मग ती आरामात मग ती परिक्रमा पूर्ण होते. तुमचा गुरु शिखरही तो पूर्ण करून घेतो. बस. ओके. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. तर तुम्ही म्हणत असाल की आता मी कुठे चाललो आहे. आता वाजलेले आहेत जवळपास 2 रात्रीचे. 3:30. ओके. तर आता वाजलेले आहेत 1:30. सॉरी, करेक्शन केलं आहे. आणि आता आम्ही तिघं चाललेलो आहे गुरु शिखर चढण्यासाठी, माऊलींच्या दर्शनासाठी. आणि उद्या आमची गुरु शिखर परिक्रमा असणार आहे. परिक्रमा म्हणजे पूर्ण शिखराला जंगलातून जी प्रदक्षिणा घातली जाते तिला आपण परिक्रमा असं म्हणतो. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. चला, श्री स्वामी समर्थ. चहाचा आनंद घेत पुढे आम्ही निघतोय. श्री स्वामी समर्थ. तर फायनली आता मी पोचलेलो आहे जिथून गिरनार शिखर चढलं जातं, जिथे सुरुवात होते पहिली पायरी, जिथे मारुती रायाला वंदन करून आपण सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामी माऊलींचं मंदिर आहे. म्हणजे इतकं भारी वाटतंय काय सांगू. माऊली सोबत आहेतच. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. स्वामी माऊली. खूप 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 आनंद होतोय. स्वामी माऊलींनी दर्शन दिलं तर नक्कीच प्रवास खूप छान होणार. ॲक्च्युली माऊलींनी इकडे बोलवलं म्हणजेच प्रवास खूप छान होणार हे तर कन्फर्म आहे. पण खरंच ॲक्च्युली रात्रीची वेळ आहे, त्यामुळे जास्त काही दिसेल हे मी सांगू नाही शकतो. ओके. श्री स्वामी समर्थ. तर फायनली आम्हीही पोचलो गुरु शिखरावर. माऊलींच्या चरणांचं दर्शन घेतलं आणि आता परत खाली आलो. आणि आता मी व्लॉग यासाठी बनवतोय कारण की पूर्ण अंधार आहे. मी तुम्हाला दाखवतोच. खूप बेकार अंधार आहे, कुठेच काही दिसत नाही आहे. त्यामुळे मी कुठेच काही व्लॉग वगैरे करू शकलो नाही. आणि खूप जबरदस्त अनुभव होता. मी शूज काढून अर्ध्यावर टाकले. तुझा कसा होता बाबा फर्स्ट टाइम? खूप छान अनुभव. खूप भरून आला. शब्द नाही आहेत. शब्दात वर्णन न करण्यासारखाच आहे तो अनुभव. आणि माझ्यासाठी तर खूप खास आहे हा वर्ष. मी ह्याच्या आधी येऊन गेले पण ह्या वर्षी मी अगदी मला अनुभव आला. म्हणजे फर्स्ट टाइम एवढं करतो. आणि बॅग तर मला जमत नाही. मला बॅग घ्यायला जमत नाही. मी बॅग घेऊन चढत होतो. शेवटी हिच्याकडे दिली. दोघांकडे ओझी देऊन हा अगदी निवांत फिरतो. नाही, मी बॅग घेतली नव्हती. ही आणि हिने बॅग घेतली आणि शेवटी मी घेतली मध्ये. पण नंतर हालत बेकार झाली. मी शूजचं मला वजन वाटायला लागलं. मी काढून टाकलं. त्यानंतर व्यवस्थित चाललं. असं झालं. चला, श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळासोबत परिवारासोबत शेअर करा. तुमची मतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ.